तिला स्टार्ट. नमस्कार. तुमचं नाव काय? गजानन उद्धवराव गोरे, गाव? राहणार शेनी, तालुका? तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. तर गोरे ना? गोरेस. हां. या गोरे साहेबांनी आपले ग्रीन प्लॅनेटचे सेंद्रिय जैविक खतं वापरले. तर हे वापरल्यामुळं या हरभऱ्याच्या प्लॉटला काय फरक आला हे आपण त्यांना विचारू. तर आज तारीख किती आहे? आज तारीख आहे सर आज 24 जानेवारी 2021. 21. या दिवशी आपण तुमच्या प्लॉटमध्ये आहोत. हां. तर हरभऱ्याला काय काय फवारलो तर त्याची माहिती सांगा बरं आम्हाला. हे हरभऱ्याची पेरणी झालेली आहे सर 5 नोव्हेंबर आणि आजचा कालावधी आज 24 तारखेपर्यंत हे तिसरा स्प्रे झालेला आहे माझा. त्याच्यामध्ये ग्रीन प्लॅनेटचं ग्रो, नायट्रोकिंग, ब्लूम आणि एफसी पावडर. ह्याच्यात एफसी पावडरचे ग्रो नायट्रोकिंगचे दोन स्प्रे आणि ब्लूमचे तिसरा स्प्रे झाला. तर स्प्रे घेतल्यामुळं त्याच्यामध्ये काय फरक आहे काय नाही सांगा बरं. सर सुरुवातीच्या काळामध्ये याच्यात अंतर होतं. ब्रँचेस याच्या वाढलेल्या आहेत आणि ह्या ब्रँचेस इतक्या आहेत की ह्या ब्रँचेसचं म्हणजे एरी शेजारचं जर पाहिलं आपण प्लॉट तर त्यांचा एक पूर्ण एक झाड आणि आपली एक ब्रांचेस सेम बरोबर आहे. एक मिनिट हो का, ते जाऊ द्या. ते एक झाड झालं सर. थोडं हे दुसरं पण झाड घ्या. कुठलंही झाड, कुठल्याही झाड, परत हे झाड, कुठल्याही झाड घेतलं तर भरपूर आहेत. आता शेजारी एक प्लॉट आहे बघा. एक मिनिट, हरभऱ्याचा ढाळा उपसून आणतो. याला घेऊन जातो, दाखवतो. असं ते उपटताना सगळं घे. कुठलाही एक ढाळा जरी उपटला मधला आणतो कडचा म्हणते लोक. शेजारचा आणलाय आता आपला एक काढा बरं इथला ग्रीन प्लॅनेट वापरा. कुठलाही काढा, काय सेम सारखेच आहे ते. काय कुठलाही काढा. हा ते बटाटा का मग एकच आहे की? एकच आहे. आता हे पहा तर धरा तुम्ही पहा. आता हे रासायनिक खत वापरलेला हरभरा आहे शेजाऱ्याचा. जवळच प्लॉट आहे फक्त बांधायमध्ये. आणि हा सेंद्रिय जैविक ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेला प्लॉट आहे हा. आणि या प्लॉट मध्ये आणि या प्लॉट मध्ये 4 दिवसाचा डिफरन्स आहे पेरणीमध्ये. ते अगोदर पेरलेला, ह्या नंतर पेरलेला. तर ह्याच्यामध्ये सर ह्याचे एक एवढं जे झाड आहे तेवढं एका ब्रँचेसचं याचं तेवढीच क्वांटिटी आहे एका ब्रँचेसची. सर काय याच्यात सर काउंट करा बरं त्याचं. 1 2 3 4 6 फूट किती सर? आणि याचे घ्या 7. हे पाय याच्या समोर आता मोडता येतो ना. गजू याची मोजा तो बळ बॉटल टाकू दे. हे याचे मोजा हे एकच आहे. सगळी खालची पडून जोरात बघा. 14 7 8 17 9 19 20 10 21 12 24 आणि हे 12 36 झाली. 36 आणि त्या रासायनिकला किती येतं? 6 रासायनिक आहेत. ह्याच्यामध्ये मर लागण्याचा एक थोडस चालू झालं होतं पण ते फंगोइट नावाचा स्प्रे केला त्या औषधीचा. फंगोइटने स्प्रे केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी मर लागलेली आहे, ह्या ठिकाणी जिथं मर लागली त्याच ठिकाणी हे थांबलेलं आहे. बाकी इतरत्र मग हे एकात एक मिसळून असून सुद्धा बाकी इतर रोपट्यांना यांना बाकीच्यांना काही अडचण झालेली नाही. ज्या ठिकाणी लागलेली आहे त्याच ठिकाणी थांबलेलं आहे हे. बाकीचं ह्याला काहीच झालेलं नाही. आता याच्या शेजारचं हे झाड उपटलेलं आहे मी. हे किती 2-4% प्रमाण होतं का? हे एक 3% प्रमाण असेल याचं. बरं आता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश द्या की ग्रीन प्लॅनेट विषयी असं सांगू इच्छितो की मला याची माहिती नव्हती. गतंतरी 1-1.5 वर्षापासून हे जे शेती माझ्याकडे आलेली आहे. तर या 1.5 वर्षापासून जर मला माहिती असलं असतं तर ह्याच्यासोबत मी पेरणीला याला पण भूमी पॉवरचा वापर केला असता ग्रीन प्लॅनेटचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मला आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि स्वस्तमध्ये आणि सेंद्रिय पद्धतीने, जे की माझ्या वडिलांसाठी घरच्यांसाठी सेंद्रिय पद्धतीचे पूर्ण प्रोडक्ट वापरल्यामुळं
हे जे बियाणं यायलंय किंवा हे उत्पादन होईल हे बियाण्यासाठी प्रॉडक्ट प्लॉट आलेला आहे माझा. सीड प्लॉट आहे. दीड एकर सीड प्लॉट आहे हा. 1.5 एकरचा एरिया आहे. तर याची पेरणी सुद्धा मी हे एक जवळपास 34 इंच वर केलेली आहे. याच्यामध्ये 2 याच्यात 34 इंचाचा आहे. सीड प्लॉट आहे हा. बरं, आता तुमचे जे आता सध्याच्या ह्या घडीला की 1-2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये हा हा यंग जनरेशन शेतीकडे वळाली, हा हो सर. नवीन मुलं आहेत हो सर. ती शेतीकडे वळाली, हा हा. त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्यांना संदेश हाच देऊ इच्छितो मी की रासायनिक खाऊन मी जर इथून माझ्या घरा इतकं 2 किलोमीटर घर आहे माझं, तर 2 किलोमीटर जायचं म्हणलं तर मला थकान येऊन जाते चाललं तरी पण. ते कशामुळे व्हायले, पूर्ण केमिकल्स आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे हे होते. हा ढाळा खाऊन पाहायचा किती गोड लागतो आणि ते शेजारचंच आमच्या बाजूच्या शेजाऱ्यांचं खाऊन पाहायचं, ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. याच्यामध्ये पूर्ण पौष्टिकता आलेली आहे, नैसर्गिक नॅचरल, चवीला गोड आहे. तर पूर्ण आता नवयुगामध्ये आता नवीन आल्यामध्ये युवा पिढीसाठी एवढं सांगू इच्छितो की बाबा जितकं होईल तितकं बायो प्रोडक्ट यूज करायचे. ग्रीन प्लॅनेट सारखे कंपनी आहेत आपल्या हाताशी धरलेल्या, आणि त्यांचे ज्या पाहिजेत त्या प्रोडक्टचं, माझ्या केळीचं पण अशीच गेली होती केळी, तर त्यावेळेस मी भूमी पॉवर, ग्रो नायट्रो, एफसी पावडर ह्याचा वापर केल्याच्या नंतर आज केळी पण दाखवू शकतो मी की तेच माझ्या शेजाऱ्याची आणि माझी एकच दिवसामध्ये लागवड केली होती. तर आज डिफरन्स 3 फुटाचा आहे त्यांच्या केळीमध्ये आणि माझ्यामध्ये, आणि पेंद्यामध्ये पण डिफरन्स आहे मित्रांनो. बरं, ग्रीन प्लॅनेटच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानतो.